नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, वृद्ध पकाळ योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला असा सर्व निराधार लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे। कारण विशेष सहाय्य विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि या GR मुळे जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार, पैसे कधी वितरित होणार, कोणाला पैसे मिळणार नाहीत, हे सगळं आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। मित्रांनो, आज सर्व निराधार लाभार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न चालू आहे, जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार। कारण काय झालेलं आहे माहित आहे का, जानेवारी महिना जवळजवळ संपत आला आहे, पण अजूनपर्यंत खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेला नाही। अनेक लोक रोज बँकेत जाऊन चौकशी करतात, मोबाईलवर मेसेज येतो का ते पाहतात, पण खात्यावर कुठलाही क्रेडिट मेसेज नाही। दुसरीकडे सरकारचा GR आलेला आहे, पण GR असून सुद्धा प्रत्यक्ष पैसे खात्यामध्ये दिसत नाही। म्हणून मित्रांनो, पैसे येणार की नाही, कधी येणार, आपलं नाव आहे की नाही, असा गोंधळ किंवा चिंता खूप साऱ्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। मित्रांनो, सरकारने 16 जानेवारी 2026 रोजी एक शासन निर्णय GR काढलेला होता। सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय आहे। आता या GR मध्ये काय काय लिहिलेलं आहे, त्यामध्ये लेखी शीर्षक आहे, खाते प्रमुख आहे, वेगवेगळ्या योजनांसाठी किती खर्च दाखवलेला आहे, अशा बऱ्याच तांत्रिक गोष्टी दिलेल्या आहेत। पण मित्रांनो, आपण सामान्य लाभार्थी आहोत, आपल्याला हे आकडे, खाते नंबर, लेखा शीर्षक इतकं समजून घेण्याची गरज नाही। आपल्यासाठी एकच गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे मित्रांनो, ती म्हणजे पैसे खात्यामध्ये कधी येणार, कसे येणार, म्हणजेच निधी थेट येणार की आधी येणार, कुठे थांबणार की टप्प्याटप्प्याने येणार, हाच मुद्दा GR मधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि पुढे आपण हेच नेमकं सविस्तरपणे समजून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येणार आहे। मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती वेळेवर मिळत राहील। मित्रांनो, चला तर मित्रांनो, सगळ्यात आधी एक गोष्ट नीट समजून घ्या, हे पैसे एकाच दिवशी सगळ्यांच्या खात्यामध्ये येणार नाहीत। आता का येणार नाही ते अगदी सोप्या शब्दात सांगतो, सरकार थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवत नाही। आधी हा पैसा वरून खाली होतो, पहिल्यांदा हा निधी विभागीय आयुक्तांकडे जातो, त्यानंतर जिल्हा अधिकारी त्यांच्या जिल्ह्यात कुठे किती लाभार्थी आहेत, कुठे किती गरज आहे ते पाहून पुढे वाटप करतात। मग पुढचा टप्पा येतो तालुका स्तराचा, तालुक्याला निधी मिळाल्यावर तिथून लाभार्थ्यांची यादी तपासली जाते आणि शेवटी हे सगळे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात। म्हणजेच मित्रांनो, हा पैसा एकदम अडून येत नाही, तो टप्प्याटप्प्याने विभाग, जिल्हा, तालुका, लाभार्थी अशा पद्धतीने येतो। म्हणजेच तो टप्प्याटप्प्याने येतो, म्हणजे विभाग, त्यानंतर जिल्हा, त्यानंतर तालुका आणि त्यानंतर लाभार्थ्यांपर्यंत तो पैसा येतो। म्हणूनच काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे आधी येतात आणि काही लोकांना थोडा उशीर लागतो। मित्रांनो, एक गोष्ट आधी स्पष्ट समजून घेऊया, 16 जानेवारीला शासन निर्णय आला होता, म्हणजेच त्याच दिवशी पैसे खात्यामध्ये येतीलच असं नाही। GR येणं आणि पैसे जमा होणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। शासन निर्णयानुसार निधीचा प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि सरकारने स्पष्ट केलेलं आहे की 30 जानेवारी 2026 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 100% पैसा जमा होतील। यामध्ये कोण कोण समाविष्ट आहे ते नीट लक्षात घ्या। संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, वृद्ध पकाळ योजनेचे लाभार्थी, दिव्यांग बांधव योजनेचे लाभार्थी आणि विधवा महिला लाभार्थी। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही या योजनेपैकी कुठल्याही योजनेचे लाभार्थी असाल तर घाबरण्याचं कारण नाही, पैसे येणार आहे, फक्त थोडा वेळ लागू शकतो। मित्रांनो, इथे मी सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे, कारण या गोष्टी लक्षात ठेवल्या नाही तर सरकार पैसे पाठवून सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही। पहिलं कारण म्हणजे KYC पूर्ण नसणे। खूप लोकांची म्हणजे काही लोकांची तर म्हणता येणार नाही, खूप लोकांची KYC ग्रामपंचायत स्तरावर सुरू होते, पण अनेकांनी ती अर्धवट ठेवली किंवा अजून केली नाही। अशा लोकांनी थेट आपल्या तालुका कार्यालयामध्ये जाऊन KYC पूर्ण करून घ्यायची आहे। KYC नसली तर नाव यादीत सुद्धा पैसे अडकतात। दुसरं कारण आहे आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसणे। आज सरकारची कोणती योजना असो, आधार लिंक नसला तर खात्यामध्ये पैसे येतच नाही। म्हणून खात्याला आधार लिंक असणे, ही आधार आहे की नाही हे एकदा नक्की तपासा। तिसरे आणि खूप महत्त्वाचे कारण आहे, आधार कार्ड अपडेट नसते। जर तुमच्या बँक आधार कार्डला 5 वर्षापेक्षा जास्त काळ झाला असेल आणि अपडेट केलेलंच नसेल तर मोठा प्रॉब्लेम होतो, कारण आधार निष्क्रिय झाला तर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही। म्हणूनच मित्रांनो, आधार अपडेट, KYC आणि बँक लिंक या तिन्ही गोष्टी वेळेवर केल्या तर तुमचा पैसा अडकणार नाही। तर मित्रांनो, काहींना पैसे आधी तर काहींना उशीर का होतो, तर अनेक जण विचारतात की शेजाऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेत, माझ्या खात्यामध्ये का आले नाहीत। याचं मुख्य कारण अगदी सोपं आहे का मित्रांनो, कारण निधी वाटप तालुका स्तरावर आणि जिल्हा पातळीवर टप्प्याटप्प्याने होत असतं। तिथे लिस्ट
आधी क्लिअर होते, तिथे पैसे आधी जातात म्हणूनच उशीर झाला, याचा अर्थ नाव कापलं असं नाही. तर मित्रांनो, बँकेत वारंवार जाण्याची गरज नाही मित्रांनो. दररोज बँकेत जाऊन विचारणा करणं खरं तर आवश्यक नाही, कारण पैसे थेट खात्यामध्ये जमा होतात. बँक कर्मचारी वेगळे काही करू शकत नाही. खात्यामध्ये पैसे तुम्हाला येणारच आहे मित्रांनो. तुम्ही संयम ठेवला पाहिजे, कारण तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे तुम्हाला भेटणंच ही गॅरंटी आहे मित्रांनो. तर तुम्ही थोडासा संयम ठेवला पाहिजे आणि थोडीशी वाट पाहावी लागणार आहे तुम्हाला, कारण की हा पैसा कुठेच जाणार नाही, थेट तुमच्या डीबीटी मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे मित्रांनो. अजून मी सांगणार आहे मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट. तर मित्रांनो, लाभार्थी मित्रांनो, मी ते लक्ष द्या, तुम्हाला हे कसं समजलं की तुमचं नाव यादीत आहे की नाही. मित्रांनो, जर तुम्हाला खात्री करायची असेल की तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही, तर तुम्हाला तालुका कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करा किंवा ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याकडे विचारणा करा. फोनवर अफवा ऐकण्यापेक्षा अधिकृत ठिकाणी चौकशी करणं महत्त्वाचं आहे, कारण की खूप जण व्हिडिओ बनवतात, अफवा फैलवतात की पैसे आले, तर कुठे पैसे आले मित्रांनो. खाते बदलले असेल तर काय करायचे मित्रांनो. काही लाभार्थ्यांचे मागील वर्षी बँक खाते बदललेले असतं, पण नवीन खात्याची माहिती योजनेमध्ये अपडेट नसेल तर पैसा जुन्या खात्यावर जातात किंवा अडकतात. म्हणूनच खाते बदललं असेल तर तालुका कार्यालयामध्ये नोंद अपडेट करा. मोबाईल नंबर अपडेट असणं हा का महत्वाचा आहे मित्रांनो. खूप जणांचा मोबाईल नंबर बदललेला असतो, पण योजना प्रोफाईलमध्ये जुनाच नंबर असतो. म्हणूनच पैसे आले तरी मेसेज येत नाही आणि गोंधळ वाढतो. म्हणूनच मोबाईल नंबर अपडेट असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर मोबाईल नंबरचं काय होतं मित्रांनो की मोबाईल नंबर बदललेला असतो, पण योजना प्रोफाईलमध्ये जी योजना प्रोफाईल असते त्याच्यामध्ये जुनाच नंबर म्हणजे तुमचा जे ओल्ड नंबर असतो तोच तिथं असतो. म्हणूनच पैसे आले तरी मेसेज येत नाही आणि गोंधळ वाढतो. तरी तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करा, कारण की तुमचं मागचं सिम कार्ड बदललेलं असेल, तुम्ही काही कारणास्तव तुम्ही काही केलं असेल तर ते मोबाईल नंबर तुम्ही बदललेला असेल तर ते लवकरात लवकर अपडेट करून घ्या. एकाच कुटुंबातील 2 लाभार्थी असतील तर मित्रांनो, काही घरांमध्ये आई वडील किंवा पती पत्नी दोघेही वेगवेगळ्या योजनेचे लाभार्थी असतात. अशा वेळी पैसे एकाच वेळी येतील असं नाही. एकाचा हप्ता आला तर दुसऱ्याचा थोडा उशीर येऊ शकतो मित्रांनो. त्यानंतर आहे अफवांवर विश्वास ठेवू नका मित्रांनो. सोशल मीडियावर खूप अफवा फिरत आहेत. योजना बंद झाली, नाव कापलं, पैसे येणार नाहीत. पण जोपर्यंत अधिकृत GR आहे आणि प्रक्रिया सुरू आहे तोपर्यंत अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण की लोक अफवा खूप फैलवतात. त्यामुळे तुम्ही तिच्यावर भरोसा ठेवू नका. अधिकृत माहिती मी तुम्हाला देणार आहोत मित्रांनो, आणि माझ्याच व्हिडिओवर तुम्ही भरोसा करा. तर त्यानंतर आहे कोणती चूक सर्वात जास्त पैसे अडवते मित्रांनो. सगळ्यात जास्त पैसे EKYC अपूर्ण असल्यामुळे अडकतात लोक. आधार कार्ड लिंक आहे म्हणून निश्चित राहा, पण EKYC नसेल तर पैसे थांबतात मित्रांनो. शेवटच्या तारखेपर्यंत पैसे आले नाहीत तर काय करायचं. 30 जानेवारीपर्यंत आतापर्यंत पैसे आलेले नाहीत तर घाबरण्याचं कारण नाही. आधी EKYC आणि आधार लिंक बँक खाते करून घ्या. नंतर तालुका कार्यालयामध्ये अर्जाची स्थिती विचारणा करा. बहुतेक वेळ छोटी तांत्रिक चूक असते मित्रांनो. त्यानंतर पुढे कोणताही हप्ता अडकू नये म्हणून 4 गोष्टी करा. EKYC अपडेट करा, आधार अपडेट ठेवा, बँक खाते चालू ठेवा, मोबाईल नंबर अपडेट ठेवा. ही 4ही कामे मी तुम्हाला पुन्हा सांगतो. EKYC अपडेट ठेवा, आधार कार्ड अपडेट ठेवा, बँक खाते चालू ठेवा, मोबाईल नंबर अपडेट करून घ्या. जुना नंबर असेल तर त्याला बदलून तो नवीन नंबरशी लिंक करा मित्रांनो. आता शेवटी सगळं एकत्र समजून घ्या. सरकारने शासन निर्णय काढलेला आहे, म्हणूनच योजना बंद झालेली नाही. निधी वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. पैसे थांबलेले नाहीत. फक्त हे पैसे एकदम सगळ्यांच्या खात्यामध्ये येणार नाही, ते टप्प्याटप्प्याने जमा होणार आहेत. सरकारच्या निर्णयानुसार 30 जानेवारीपर्यंत हप्ता मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो. पण 30 जानेवारी उलटली, 1 फरवरीची तारीख आहे मित्रांनो आज, तरी पण हप्ता आलेला नाही. तर संयम ठेवा. तुमची EKYC पूर्ण असेल तर आधार कार्ड अपडेट असेल आणि बँक आधार लिंक असेल तर तुमचा पैसा नक्की येणार. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हे व्हिडिओ तुम्ही पोहोचा, जेणेकरून त्यांचा पण खूप फायदा होणार. ही खूप महत्वाची अपडेट मी तुम्हाला टाइम टू टाइम देत राहीन मित्रांनो. तुमचा पैसा कुठेच जाणार नाही. तुमचा पैसा थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येऊनच राहणार मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.